नांदेड जिल्हा अभियोक्ता संघाच्या 2026 ते 2028 पर्यंतच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम होत आहे। त्याची मतदान जे आहे दिनांक 8/5/2026 रोजी होणार आहे। या इलेक्शन करता मी समता एकता पॅनलचा अध्यक्ष पदाचा उमेदवार असून शैलेश साहेबराव देशमुख या नावाने मी या पदाचा उमेदवार आहे। पॉप्युलरली मला कोर्टामध्ये भाऊ या नावाने ओळखतात। तसेच माझ्या पॅनलमध्ये जे आहे ते 2 उपाध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत। एक महिला उपाध्यक्ष आणि एक पुरुष उपाध्यक्ष। त्यानंतर एक तो जो आहे महिला उपाध्यक्ष जे आहे त्या मनोहर विजयमाला आहेत आणि दुसरे उपाध्यक्ष पुरुष उपाध्यक्ष जे आहेत ते महिंद वावळे आहेत। तसंच सचिव पदाचे उमेदवार रवींद्र पद्माकर पाटील आहेत। सहसचिव पदाचे उमेदवार जे आहेत महिला सहसचिव जे आहेत वनिता बोईनवाड मॅडम आहेत आणि पुरुष सहसचिव पदाचे उमेदवार आहेत तौर खान पठाण आहेत। कोषाध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत फिरोज खान पठाण। तसेच विशिष्ट सहाय्यक पदाचे उमेदवार जे आहेत ते जयेश पाटील आहेत। आणि आमच्यासोबत 12 सदस्य ज्यामध्ये 4 महिला सदस्य आणि 8 पुरुष सदस्य असून त्यामध्ये कार्तिक बोकारे, उदय बळगे, मधुर गलांडे, उज्ज्वला ढगे, गोपिका गेठे, सुचिता गीते, प्रियांशु वाघमारे, शेख फरीद बबलू, संकेत राठोड, पुंडगे रीना, प्रवीण मोरे तसेच मुकेश खरकराटे असे एकूण 12 सदस्य आहेत। आणि नांदेड जिल्ह्याच्या मतदाराची जी संख्या आहे जवळपास अंदाजे 2500 संख्या आहे। आणि त्याकरता नांदेड जिल्ह्यामध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांना त्यांचा मतदान करण्याचा जो अधिकार आहे तर त्याकरता माझ्या समता एकता पॅनलच्या उमेदवारांना भरघोस मताने विजयी करावे असे सर्व मतदारांना आवाहन करतो। आणि 8/5/2026 रोजी त्यांनी नांदेड जिल्ह्यामध्ये सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत त्यांचा मतदानाचा हक्क बजावावा व मला व माझ्या समता एकता पॅनलच्या सर्व सदस्यांना भरघोस मताचा आशीर्वाद देऊन प्रचंड मताने विजयी करावे असे मी त्यांना आवाहन करत आहे। सध्या समाजामध्ये वकिलावरती हल्ले होण्याची संख्या वाढलेली आहे आणि ते हल्ले रोखण्याकरता वकिलांना कायद्याच्या संरक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे। आणि तो कायद्याचा ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट हा प्रलंबित आहे। तो ॲक्ट पारित होण्याकरता यापूर्वी सुद्धा वकील संघाने वेळोवेळी प्रयत्न केलेला आहे आणि मी सुद्धा त्याचा पाठपुरावा करून ते बिल पारित करण्याकरता कटिबद्ध राहील आणि प्रयत्नशील राहील।